हनुमान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गंगा यमुना सरस्वती तिन्ही मिळून एक भागीरथी श्रीराम लक्ष्मण आणि मारुती एक अनुरती चिन्मात्रे गंगा यमुना भागीरथी कुठे आहेत ह्या? प्रयागराजला आहेत, बरोबर आहे ना? कोणतरी म्हणलं प्रयागराजला आहेत, या तिन्ही जणी आहेत, पण तिन्ही एकत्र झाल्या बरं का? आणि तिन्ही एकत्र झाल्यानंतर प्रभाव सुरू झाला. शिल्लक राहिलं का भागीरथी? शिल्लक राहिलं का? कारण त्या ठिकाणी म्हणले कारण पर्याग हे काही कारण सगळा भेद मिटला बरं का? भेद मिटला की एक अवस्था निर्माण होत असते. एक नाम हरी, एक गाऊ आम्ही, एक अवस्था सांगायला लागलो मी. एक अवस्था प्राप्त झाली रे झाली. एक देव फिक्स झाला आपुला तो एक का अनेक. आता अनेकाचं नाही सांगत हो, सगळं इथं बसले तर कसं सांगू अनेकाचं? काय काय चाललंय जत्रा ती कशाला सांगायची? ही अवस्था आहे, ही एक अवस्था कारण तिघा जणांची झाल्या गेली, एक आत्महत्याची खून पोहोचल्या गेली आणि तिन्ही म्हणले कारण आपण एकच आहे. तो एकाच धाग्यापासून निर्माण झाले व सगळं विश्व. सगळं विश्व कारण एका धाग्यापासून निर्माण आहे. सगळ्या विश्वाला कारण एकाच धाग्याचा आधारस्तंभ आहे. म्हणून विश्वपट ब्रह्मदोरा अंतठी उघडा ज्ञानेश्वरा. कारण त्या ठिकाणी सगळा पट विश्वाचा पट आहे. हे कारण सगळा एक आत्मतेचा आहे आणि तशी तिघाची एक आत्मता झाली. नाना सरिताचे संभार मिळनी तळणी होती समूह तेवी मारुती आणि सौमित्र झाले चिन्मात्र श्रीराम. कारण त्या ठिकाणी नाना प्रकारचे बरं का तरंग एकत्रित आल्यानंतर त्यांची समत्व कार्य होते. तसं लक्ष्मणाचा संशय गेला आणि हनुमानजीचा भेद संपला बरं का? काय संपला? भेद संपला. ही देव बघण्याची ताकद आहे हो. काय बघण्याची ताकद आहे? कारण देवाला बघितल्या कारण संपलं पाहिजे. अभेद अवस्था निर्माण झाली पाहिजे, भेद अवस्था नाही. याचं नाव भजन आहे. पुढे जाऊन तुमच्या नाही शिकार आणि ही परिस्थिती निर्माण आहे. भजनच कशाला म्हणते ते? तर कारण सगळं जग कारण मी आहे आणि सगळं जग माझ्यामध्ये आहे याची वृत्ती निर्माण करणं याचं नाव भजन, याचं नाव नामचिंतन आहे. आणि अशी अवस्था कुणाला प्राप्त झाली आहे? अहो जो ब्रह्म आहे ब्रह्माकडे बघितलं आणि बघितल्या कारण हनुमानजीला लक्ष्मणाला कारण अवस्था निर्माण झाल्या गेली. भेद संपला, संशय संपला आणि सगळं संपलं. शिल्लक काय राहते? फक्त शिल्लक कारण भगवंत राहतो अशी अवस्था निर्माण झाली. एका विजन तिघा झाले समाधान. स्वामी समर्थ श्री रघुनंदन दोघे जण सेवक. स्वामी समर्थ बरं का? स्वामी समर्थ रघुनंदन. कोण समर्थ पाहिजे? संसार जिंकण्यासाठी कोण समर्थ पाहिजे? जिंकावा संसार येणे नावे तरी सुर येर काय ती बापुडी किरहंकाराची घोडी. कसली घोडी? कारण राम समर्थ आहे, गुरु समर्थ पाहिजे, गुरु सूत्रारी पाहिजे, गुरु ज्ञानी पाहिजे. आणि गुरु म्हणले कारण जगतामध्ये यह लोकामधला कारण यह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखी असा सद्गुरु पाहिजे. त्याला संत, त्याला भगवंत अशी उपमा प्राप्त होती. म्हणून लक्ष्मणाला आणि हनुमानजीला कारण आनंद झाला. दुःखात होते, सुखात पात्र झाले गेले. एवढी सुखाची प्राप्ती देवाला बघितल्यानंतर सर्व सुखाची आगर जनी म्हणे
शारंगधर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगरण म्हणे नरहरी सोनार. ही ताकद त्यांची आहे. या